नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अमेरिकेतील अध्यक्ष निवडणुकीमध्ये राजकीय अनिश्चितता कायम असली तरी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्या जिंकण्याच्या दिशेनं निर्णायक वाटचाली सुरू आहेत. अटीतटीच्या राज्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली नसली तरी शुक्रवारी जॉर्जिया आणि पेनसिल्वानिया या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये बायडेन यांनी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी आघाडी घेतली. दरम्यान जो बायडेन जॉर्जियामध्ये 1000पेक्षा अधिक मतांनी तर पेनसिल्वानियामध्ये 6000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जो बायडेन यांना चुकीच्या पद्धतीनं राष्ट्राध्यक्षपदावर दावा करू नये असा इशारा दिला. दरम्यान जो बायडेन यांच्या प्रचार टीमनं ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला तर व्हाईट हाऊसमधून एस्कॉर्ट केलं जाईल असं सांगितलंय. अमेरिकेच्या माध्यमांनी या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. अमेरिकेमध्ये टपाली मतांची मोजणी अद्यापही सुरूच आहे. पेनसिल्वानिया कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुक्रवारी ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती अद्यापही सुरू होती. शुक्रवारपर्यंत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 18,000 मतांची आघाडी मिळवली होती. दरम्यान जॉर्जियात अद्यापही मतमोजणी सुरू आहे. व्हाईट हाऊसच्या शर्यतीत उमेदवारांना 270ची मॅजिक फिगर गाठायची आहे, पण अद्याप कोणत्याही उमेदवाराला ही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. डेमोक्रॅट्सचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन मात्र या शर्यतीत ट्रम्प यांच्या बरेच पुढे असल्याचं आता स्पष्ट झालंय. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी शुक्रवारी जॉर्जियामधून आघाडी मिळवली. अद्यापही टपाली मतांची मोजणी शिल्लक असल्यानं लवकरच चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा. जॉर्जियामध्ये मतमोजणी सुरू असून आतापर्यंत बायडेन यांनी प्रतिस्पर्धी ट्रम्प यांच्यावर मात करत आघाडी मिळवली आहे. परंतु जॉर्जियामध्ये फेरमतमोजणी होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. बायडेन आणि ट्रम्प यांच्या मतांच्या आघाडीमध्ये 0.5% फरक असेल तर फेरमतमोजणीची विनंती केली जाऊ शकते असं विश्लेषकांनी म्हटलंय. दरम्यान याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. निवडणुकीचा निकाल येण्यास आणखीन विलंब लागेल. ट्रम्प समर्थक आंदोलकांनी शुक्रवारी काही शहरांच्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. फिनिक्समधल्या मतदान केंद्राच्या बाहेर जवळपास शेकडो समर्थक एकत्र आले होते. यावेळेला आंदोलकांनी आपल्यासोबत शस्त्र देखील ठेवली होती. रायफल्स आणि हँडगन्स घेऊन ट्रम्प समर्थक आंदोलक मतदान केंद्राच्या बाहेर एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळेला मतदान केंद्राच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्राबाहेरील समर्थकांच्या वाढत्या गर्दीमुळे निवडणूक अधिकाऱ्यांना असुरक्षित वाटत असल्याची माहिती सुद्धा समोर आली. फिलाडेल्फियामध्ये शस्त्रांसह 2 व्यक्तींना अटक करण्यात आली. मतमोजणी केंद्रामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलाडेल्फिया कन्व्हेन्शन सेंटरच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी हे 42 आणि 61 वयाचे असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. व्हर्जिनिया शहरातून आलेल्या नागरिकांनी शस्त्र घेऊन जाण्याची परवानगी नसलेल्या परिसरात शस्त्रासह प्रवेश केल्यानं त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. फिलाडेल्फियामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट्सचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांचे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली होती. दोघांनी परस्परांच्या विरोधात घोषणा दिल्या. पेनसिल्वानिया कन्व्हेन्शन सेंटरच्या बाहेर समर्थक एकवटल्याचं हे खास दृश्य. दोन्ही उमेदवारांचे समर्थक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरल्यानं फिलाडेल्फियाचे रस्ते गर्दीने पूर्णपणे भरून गेले होते. यामुळे शहरात बराच काळ तणावपूर्ण वातावरण आहे. फिलाडेल्फियामधील मतमोजणी केंद्राबाहेर दोनही उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली. झेंडे आणि फलक घेऊन समर्थक मतमोजणी केंद्राच्या बाहेर एकवटल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला समर्थकांच्याकडून मोठी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. फिलाडेल्फियामध्ये शुक्रवारी रात्री ट्रम्प समर्थकांनी मोठी रॅली काढली. पेनसिल्वानिया कन्व्हेन्शन सेंटरच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ट्रम्प समर्थक जमले होते. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती पेन्स यांच्या समर्थनार्थ इथे उपस्थित नागरिकांनी अनेक फलक हाती धरले होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन हे व्हाईट हाऊस चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ट्रम्प समर्थकांच्याकडून करण्यात येतो. न्यूयॉर्कमध्ये सुद्धा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला. मॅनहॅटनमध्ये नागरिक एकवटल्याचं पाहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प इज ओव्हर अशा घोषणा नागरिक देत होते. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ट्रम्प यांच्या पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या आशा आता धूसर होत चालल्या आहेत. त्यामुळे आता ट्रम्प विरोधक आनंद साजरा करताना दिसत आहेत.
डेट्रॉईटमधील TFC सेंटरच्या बाहेर ट्रम्प समर्थक आणि विरोधकांनी गर्दी केली होती। यावेळेला परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। दरम्यान यावेळेला पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गुरुवारी रात्री डेट्रॉईटच्या रस्त्यांवर नागरिकांचे छोटे मोठे गट एकवटल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला दोन्ही गटांनी परस्परांवर टीकाटिप्पणी केली। व्हाईट हाऊसच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। दरम्यान व्हाईट हाऊस समोर आंदोलनकर्त्यांनी काही पोस्टर्स लावली होती। वॉशिंग्टनमधल्या लाफेट स्क्वेअरमधल्या कुंपणावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधकांनी पोस्टर्स लावली। लोकशाही प्रक्रियेविषयी ट्रम्प यांनी शंका उपस्थित केल्यानं विरोधकांनी संताप व्यक्त केलाय, जो या पोस्टरमधून दिसतो आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले आहेत। जॉर्जियामधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये काही हजारांची तर काही शेकडो मतांची तफावत पाहायला मिळते। दोनही उमेदवारांचे वकील सुरुवातीला न मोजलेल्या सदोष मतपत्रिका सादर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शोधत होते। यामध्ये काही मतदार असे होते की ज्यांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा गहाळ झाल्या होत्या। काही मतदार तर मतदानासाठी आल्यानंतर त्यांच्याजवळ मतदानाचं ओळखपत्र नव्हतं, इतरांची नावं यादीमध्ये समाविष्ट नव्हती आणि का ते स्पष्ट करण्याची आवश्यकता या समर्थकांनी आणि विरोधकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या सगळ्यांच्या मतपत्रिका वैध धरण्यासाठी सुधारणा आवश्यक असणं गरजेचं आहे। केनियानं अमेरिकेच्या निवडणुकीतील निकालाकडे उपहासात्मक दृष्टीनं पाहायला सुरुवात केली। पश्चिमेकडच्या देशांची निवडणूक उपहासात्मक डोळ्यानं पाहण्याची त्यांची परंपरा सुरूच आहे। केनियाचे व्यंगचित्रकार आणि राजकीय भाष्यकार पॅट्रिक गथारा म्हणाले की अमेरिकेतल्या सध्याच्या निवडणुकीची जी स्थिती आहे, उलथापालथ आहे, ती हास्यास्पद आहे। जेव्हा देश स्वतःला विकसित लोकशाही म्हणून चित्रित करण्यात आघाडीवर असतो तेव्हा हे चिंताजनक आहे। गथारा हे अमेरिकेच्या निवडणुकांविषयी रेखाटनं, लेखन, ट्विट आणि ब्लॉगिंग सातत्यानं करतायत। दरम्यान पश्चिम केनिया माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या वडिलांचं जन्मस्थान आहे आणि केनियातल्या सामान्य नागरिक हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची थट्टा करताना दिसत आहेत। भारतातही अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान डेमोक्रॅटिकच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या विजयोत्सवाची भारतात सुद्धा मोठी तयारी सुरू आहे। चेन्नईमधल्या थुलासेंद्रपुरम या गावामध्ये हॅरिस यांच्या विजयाचा मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे। हॅरिस यांचं पोस्टर्स बनवण्याचं काम ग्रामस्थ करतायत। निवडणुकीचा निकाल घोषित होताच ग्रामस्थांनी आनंद साजरा केला। काही जणांनी याची जोरदार तयारी केली। अमेरिकेच्या निवडणुकीत हॅरिस या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याचं समजताच थुलासेंद्रपुरम गावातील ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह निर्माण झालाय, जो अद्यापही कायम आहे। थुलासेंद्रपुरममधील ग्रामस्थांनी अंगणामध्ये रांगोळ्या काढल्या आणि डेमोक्रॅटच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या। वी विश कमला हॅरिस विन असा संदेश यावेळेला इथे लिहिण्यात आला होता। हॅरिस यांच्या आईचा जन्म चेन्नईतल्या थुलासेंद्रपुरम या गावचा आहे। अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतलंय। अमेरिकेमध्ये मतदानाच्या आधी थुलासेंद्रपुरम गावात कमला हॅरिस यांच्यासाठी खास पूजा करण्यात आली। गावातील मंदिरामध्ये ग्रामस्थांनी पूजा केली। यावेळेला आरती करून त्याच्या कमला हॅरिस यांच्या यशासाठी देवाकडे गाऱ्हाणं घालण्यात आलं। हॅरिस उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्या आमच्या गावाला अवश्य भेट देतील असा विश्वास ग्रामस्थांनी बोलून दाखवलाय। आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं। संपूर्ण देशातली मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अमेरिकेत मतमोजणी सुरू झाली। व्हाईट हाऊसवर विजय मिळवण्यासाठी दोनही उमेदवारांनी आपापली मॅजिक फिगर अद्याप गाठलेली नाही, परंतु डेमोक्रॅट्सचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन हे मॅजिक फिगरच्या अगदी जवळ आहेत, तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅजिक फिगरपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा प्रवास करावा लागणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून मतमोजणी सुरू आहे, ती उद्याला संपेल अशी अपेक्षा आहे। सुसज्ज तिग्रे प्रदेशाच्या सैन्याविरोधात हवाई हल्ले करण्यात आल्याची माहिती इथिओपियाच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी दिली। आठवड्यात झालेल्या संघर्षामध्ये आणखीन एक वाढ झाली असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलंय। राज्य प्रसारित भाषणामध्ये अबी अहमद म्हणाले की अनेक ठिकाणी रॉकेट हल्ले आणि इतर जड शस्त्रांनी हल्ले करण्यात आले आणि काही भाग पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला। देशातील सत्ताधारी युतीतील संघर्षामुळे पूर्वीच्या मित्रपक्षांना त्रास होतोय आणि आता फेडरल सरकार आणि प्रादेशिक सरकार एकमेकांना बेकायदेशीर मानत आहे, याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली।
इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ शुक्रवारी क्युबामध्ये दाखल झाले. क्युबाचे मंत्री ब्रुनो रॉड्रिगेज यांच्याशी द्विपक्षीय भेटी, चर्चा आणि करार झाले. या भेटीच्या दरम्यान हवानामध्ये ऊर्जा सामग्रीसह विविध क्षेत्रांसंबंधी चर्चा झाली. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारविरुद्ध अमेरिकेच्या निर्बंधांखाली व्हेनेझुएलात तेल पुरवठा करणं हे अधिक कठीण झालं आहे, कारण इराण तेलाचा एक मोठा निर्यातदार देश आहे. इराण देखील अमेरिकेच्या निर्बंधांखाली आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि इतर इंधन उत्पादनांमध्ये आपलं तेल निरंतर निर्यात सुद्धा करतं. रशियन बेलिस्पेन विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅल्नी यांच्या संघटनेच्या कार्यालयावर गुरुवारी छापा घातला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. टायचून येवेगेनी प्रोगेझिनशी जोडल्या गेलेल्या स्कूल कॅटरिंग कंपनीला नुकसान भरपाई देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कोर्टाच्या निर्णयात नवलनीच्या साथीदारांना सांगितलं ते अजिबात सिद्ध करू शकले नाहीत, असं विरोधी पक्षनेते ल्युबो सोबोल यांनी म्हटलंय. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मुगफुली यांनी आपल्या दुसऱ्या टर्मच्या पुढच्या 5 वर्षांच्या काळासाठी शपथ घेतली. गुरुवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत हा शपथग्रहण सोहळा पार पडला. दरम्यान विरोधकांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. शपथविधी सोहळ्याला कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पोलीस आणि सैन्याचा बंदोबस्त यावेळी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता. दरम्यान टांझानियाच्या 2 मुख्य विरोधी पक्षांचे नेते वाझालेंडो आणि चाडेमा यांच्यावर बेकायदेशीररित्या विधानसभा आयोजित केल्याचा आरोप ठेवण्यात आला. इराण आणि व्हेनेझुएला या दोनही देशांनी आपल्या संरक्षण सहकार्य करार हा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळेला सैन्य आणि इतर करारांवर आक्षेप घेतलेल्या अमेरिकेला त्यांनी विरोध दर्शवला. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावद झरीफ यांनी याबद्दलची घोषणा केली. त्यांनी कराकसमध्ये व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयांना भेट दिली. मोहम्मद यांनी व्हेनेझुएलाचे उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स आणि व्हेनेझुएलाचे समकक्ष जॉर्ज अरेझा यांची भेट घेतली. बेलारूसच्या विरोधी पक्षनेते स्वितलाना शिखानोस्काया यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे चान्सलर सेबॅस्टियन कुर्ज यांची भेट घेतली. व्हिएन्ना इथंही भेट झाली. शिखानोस्काया यांनी युरोपातील सुरक्षा आणि सहकार्य संघटनेच्या प्रतिनिधींशी सुद्धा बातचीत केली. हाँगकाँगचे नेते कॅरी लॅम हे सध्या बीजिंगच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला चीनी अधिकाऱ्यांनी त्यांना अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा गतिमान करण्याचं श्रेय दिलं. 4 दिवसीय दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ते बीजिंगमध्ये दिवसभर होते. आम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांवर मात करून इथपर्यंत पोहोचलो आहोत, अशा शब्दात व्हाईस प्रीमियर हान झेंग या म्हणाल्या. सरकारनं सकारात्मक कार्यवाही केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. आता काही कोरोनाचा अपडेट. जर्मनीमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशावरचं कोरोनाचं संकट अद्याप कमी झालेलं हळूहळू दिसू लागलंय. संकट टळलेलं नसून कोरोनाचा धोका कायम असल्याचा इशारा जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला. गेल्या 10 दिवसात देशातील आयसीयू विभागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दुप्पट झाली असून परिस्थिती अतिशय गंभीर होऊ लागल्याचं जेन्स स्पॅन यांनी संसदेत म्हटलं. सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, परंतु दर 10 दिवसांनी रुग्णालयातली रुग्णसंख्या दुप्पट होत असेल तर अशा परिस्थितीला सर्वाधिक उत्तम आरोग्य व्यवस्था सुद्धा हाताळण्यासाठी सक्षम ठरेल, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारकडून वारंवार नागरिकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलाव्हियर वेरन यांनी शुक्रवारी पॅरिसच्या दक्षिणेकडील एका नर्सिंग होमला भेट दिली. कोरोना योद्ध्यांच्या घरातील सदस्य मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित होत असल्यानं तसंच मृत्यूचं प्रमाण वाढत असल्यानं नुकतंच सरकारकडून रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेण्यात आल्या. नागरिकांच्या संपर्कात येण्याआधी कोरोना योद्ध्यांची प्रकृती उत्तम असणं हे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. पोलंडमध्ये कोरोना मृतांच्या संख्येनं उच्चांक गाठला आहे. 445 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर 27,086 रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली. वारसाच्या
राष्ट्रीय स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या पहिल्या 20 देशांच्या यादीमध्ये पोलंडचा सुद्धा समावेश आहे. कोरोना संक्रमण काही भागामध्ये वाढत असताना चीनमध्ये चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोर्ट कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. दरवर्षीच्या तुलनेत कोरोनामुळे इथल्या ग्राहकांचं प्रमाण अतिशय कमी आहे. 5 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान हे प्रदर्शन सुरू झालं. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्याचं उद्घाटन केलं. ॲस्ट्राझेनेका कंपनीनं कोरोना प्रतिबंधक लस यावर्षीच्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला. उत्पादन वाढवून लवकरात लवकर जानेवारीपर्यंत ही लस लाखो नागरिकांपर्यंत पोहोचावी असा आमचा प्रयत्न असल्याचं कंपनीनं नमूद केलं. प्रतिबंधात्मक लसीच्या चाचण्यांचे अहवाल आले की लवकरात लवकर ती सामान्यांपर्यंत उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी म्हटलंय. कोरोना संकटामुळे जागतिक पातळीवर ताण वाढतोय आणि तोच कमी करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय. लंडनच्या रस्त्यांवर गुरुवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. इंग्लंडनं दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रवेश केला. पहिल्या दिवशी लंडनमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. कोरोना निर्बंधांच्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. दरम्यान ब्रिटिश सरकार आणि बँक ऑफ इंग्लंडनं संयुक्तपणे अर्थव्यवस्थेला सहकार्य करण्याची योजना आखली. सरकारनं 2 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये दुसरा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान दुसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर तुरळक नागरिकांची ये जा पाहायला मिळाली. लंडनच्या ट्रॅफल्गर स्क्वेअर, सेंट पॉल कॅथेड्रल आणि दक्षिण बँक परिसरातली ही दृश्य आहे. त्यावेळेला रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी पाहायला मिळाली नाही, तर मोजक्याच वाहनांची ये जा सुरू होती. रस्ते आणि परिसर सर्वत्र शुकशुकाट होता. ग्रीसमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी शनिवारपासून 3 आठवड्यांच्याकरता लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. आरोग्य व्यवस्थेचा वाढता ताण पाहता हा ताण आत्ताच रोखणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळेला त्यांच्यासोबत मुख्य संसर्गजन्य रोगतज्ञ सोतिरियोस हे सुद्धा उपस्थित होते. रशियामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळते. दरम्यान रशियातील लष्करी रुग्णालयात आता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. देशातील दक्षिण भागातील रुग्णांच्या उपचारासाठी लष्करी रुग्णालयाचा वापर केला जात आहे. लष्कराचे डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना यावेळी दिसले. तसंच मॉस्कोमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुद्धा संरक्षण मंत्री हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळाले. राज्यातील विविध ठिकाणची दृश्यही कॅमेऱ्यात कैद होत आहेत. रशियात सप्टेंबरपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा जगाच्या पाठीवर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही बातम्या. भारतीय लष्करानं चीनला ठोस उत्तर दिलं असून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला अनपेक्षित परिणामांना तोंड द्यावं लागतं असं मत भारताचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केलं. भारताची भूमिका निस्संदिग्ध असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत बदल आम्ही मान्य करणार नाही असंही त्यांनी पुन्हा एकदा बजावलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या संवादात पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे, पण भारताची भूमिका निस्संदिग्ध असून ती कणखर असेल आणि त्यात बदल होणार नाही. पूर्व लडाखमध्ये चीनच्या कोणत्याही चुकीच्या साहसाला भारतीय सैन्यानं ठोस प्रत्युत्तर आतापर्यंत दिलं आणि यापुढेही देऊ असं त्यांनी म्हटलंय.